लाडक्या बहिणींची प्रतीक्षा अखेर आज संपुष्टात आलेली आहे। कारण प्रत्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत एक अतिशय मोठी घोषणा आजच केली आहे आणि म्हणूनच लाडक्या बहिणींना दिवाळीपूर्वीच लॉटरी लागलेली आहे। दिवाळीपूर्वीच लाडक्या बहिणींची दिवाळी आजपासूनच सुरू होते आहे। हे पहा, लाडक्या बहिणींनो, आज रात्री ठीक 7 वाजता, होय आज रात्री ठीक 7 वाजता लाडक्या बहिणींच्या खात्यात दिवाळी बोनस 100% जमा होणार आहे। काही बहिणींना 3000 रुपये सरसकट मिळतील, तर काही महिलांच्या खात्यात 3000 अधिक 2500 असे टोटल 5500 रुपये दिवाळी बोनस म्हणजेच भाऊबीजेची ओवाळणी जमा केली जाणार आहे। आज 22 ऑक्टोबर आहे आणि 22 ऑक्टोबरच्या सायंकाळी 7 वाजेपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होईल। साधारणतः 5-6 घंटे ही सगळी प्रोसेस चालेल आणि आज अंदाजे 20 ते 25 लाख महिलांच्या खात्यात हा दिवाळी बोनस जमा केला जाण्याची शक्यता आहे। थोडक्यात महिलांना खूप मोठी लॉटरी त्या ठिकाणी लागलेली आहे आणि दिवाळीपूर्वीच महिलांची दिवाळी सुरू होते। तत्पूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा, काल तुमच्या लाडकी बहीण योजनेचं भवितव्य थोडक्यात वाचलेलं आहे। तुम्ही बातमी ऐकली की नाही, पाहिली की नाही मला माहीत नाही, परंतु आपल्या सर्वांचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा काल अपघात होता राहिला आहे। ते अपघातातून बालंबाल बचावले आहेत आणि अपघात होता हेलिकॉप्टरचा। तुम्ही कदाचित ती बातमी पाहिली असेल, मी थोडक्यात सांगतो। हे पहा, काल आपले लाडके मुख्यमंत्री हे त्यांच्या दरे या गावात गेले होते। त्यांचं मूळ गाव सातारा जिल्ह्यामध्ये दरे हे आहे। तिथं ते हेलिकॉप्टरने गेले होते। त्या ठिकाणचं काम आवरून ते परत पुण्याला निघालेले असताना अचानक वातावरण ढगाळ बनलं आणि त्यांचं हेलिकॉप्टर हे कोयना धरणामध्ये पडता वाचलं। त्यांच्या हेलिकॉप्टरचा पायलट त्यानं प्रसंगावधान राखलं आणि आजूबाजूला पाहिलं तर कुठेही कोणत्याही शेतामध्ये हेलिकॉप्टर उतरवण्याची व्यवस्थित जागा नव्हती। तेव्हा त्यानं हे हेलिकॉप्टर पुन्हा दरे गावाकडे न्यायचा निर्णय घेतला आणि अगदी सुखरूप व्यवस्थित मुख्यमंत्री साहेबांना, तसे त्यांच्यासोबत त्यांचे स्वीय सहाय्यक आणि अजून 2 व्यक्ती महत्त्वाच्या व्यक्ती होत्या, त्या चौघांनाही त्या पायलटनं सुखरूप त्यांच्या मूळ गावी दरेगावी पुन्हा एकदा पोहोचवलं आणि त्यानंतर हायवेनं मुख्यमंत्री साहेब हे पुण्याकडे रवाना झाले, पुण्याला पोहोचले। तर बघा, काल एक खूप मोठी दुर्घटना होता राहिली आहे। मुख्यमंत्री साहेबांचं नशीब बलवत्तर, लाडक्या बहिणींचं नशीब चांगलं आणि म्हणून मुख्यमंत्री साहेब बालंबाल बचावले आहेत। लाडकी बहीण योजनेचं भवितव्य धोक्यात येऊ शकलं असतं जर अशा प्रकारची ही दुर्घटना घडली असती तर। दिवाळी बोनस सोडा, लाडकी बहीण योजनेचे पुढचे हप्ते सुद्धा मिळतात की नाही याची देखील शाश्वती महिलांना उरली नसती। तर आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया की आपल्या मुख्यमंत्री साहेबांना दीर्घायुष्य लाभू देत, त्यांनी अशाच प्रकारे गोरगरिबांची, महिलांची, त्यांच्या भगिनींची सेवा त्यांच्या हातून घडू देत। तर आजचं अत्यंत महत्त्वाचं अपडेट आपल्याला जाणून घ्यायचंय। लाडक्या बहिणींना लॉटरी लागलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे। 2 घोषणा आहेत। दुसरी घोषणा आहे पुढच्या हप्त्यांची, म्हणजे डिसेंबर आणि जानेवारीचे हप्ते सुद्धा नक्की कधी मिळतील त्याबाबत देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। ज्या वावड्या उडत होत्या की आता ही योजना बंद पडली, आता निवडणूक आयोगानं योजनेला पूर्णविराम दिला, तसं काहीही होणार नाहीये। मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत सुद्धा अगदी स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। संपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊ, परंतु त्यापूर्वी लाडक्या बहिणींना मला एक विनंती करायची आहे। हे बघा ताईंनो, तुम्ही आपले व्हिडिओ पाहता, तुम्हाला आमचे व्हिडिओ खूप आवडतात मला माहिती आहे, परंतु व्हिडिओ पाहण्याच्या नादात तुम्ही व्हिडिओला लाईक करणं विसरून जाता। तेव्हा सर्व ताईंना, सर्व आमच्या बहिणींना नम्र विनंती आहे, कृपया व्हिडिओ पाहता व्हिडिओला एक लाईक आत्ताच नक्की करा आणि सोबतच कमेंट करून सांगा की तुम्हाला दिवाळी बोनस 5500 रुपये हवा आहे की नाही। दिवाळी बोनस तुम्हाला हवा आहे की नाही, कारण अनेक बहिणींनी हा दिवाळी बोनस मिळणार म्हणून उधारीवरती त्या ठिकाणी कपड्यांची खरेदी करून ठेवली आहे, उधारीवरती किराणा सुद्धा भरला आहे, उधारीवरती त्यांनी बऱ्याचशा गोष्टींची सुद्धा खरेदी केलेली आहे। तेव्हा तुम्हाला हा जो दिवाळी बोनस आहे तो किती महत्त्वाचा आहे हे कमेंट करून सांगा, जेणेकरून सरकारला कळेल की लाडक्या बहिणींना दिवाळी बोनसची अतिशय गरज आहे आणि त्या एखाद्या चातक पक्षाप्रमाणे या दिवाळी बोनसची वाट पाहत आहेत। चला तर हे अपडेट आपण सुरू करूया आणि महत्त्वाची गोष्ट, लाडकी बहीण योजनेचे प्रत्येक अपडेट आम्ही वेळोवेळी आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत। तेव्हा आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, सबस्क्राईबचं बटन दाबा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे या योजनेचे सगळे अपडेट तुमच्यापर्यंत सातत्यानं पोहोचत राहतील, एकही अपडेट मिस होणार नाही आणि लाडकी बहीण योजनेचा दिवाळी बोनस असेल किंवा पुढचे हप्ते असतील, सगळे पैसे तुमच्या खात्यामध्ये वेळेवरती येत राहतील। चला, हे अत्यंत महत्त्वाचं अपडेट आपण आता जाणून घेऊ। बघा, लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींना लागणार लॉटरी, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा। लाडकी बहीण योजना कोणीही बंद पाडू शकणार नाही असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे। बघा, त्यांनी स्पष्ट सांगितले की ही योजना
कुणीही बंद पाडू शकणार नाही. गेल्या 2-3 दिवसांपासून टीव्हीवर असेल किंवा सोशल मीडियावर असेल, यूट्यूबवर असेल, प्रत्येकजण हेच म्हणतोय की आता लाडकी बहीण योजना संपली, आता ती बंद पडलेली आहे. कारण निवडणूक आयोगानं सांगितलं की तात्काळ लाडकी बहीण योजना स्थगित करा आणि सरकारला लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटप करायला त्यांनी बंदी घातली. सगळ्यांना वाटलं की आता इलेक्शन आलं, आता योजना संपली, आता पुढचे हप्ते काही मिळत नाहीत. परंतु मुख्यमंत्री साहेब अजूनही ठाम आहेत. ते म्हणतात कुणीही येऊ द्या, कुणीही लाडकी बहीण योजना बंद पाडू शकणार नाही. बघा ते पुढे काय म्हणतात, कुणीही लाडकी बहीण योजना बंद पाडू शकणार नाही. सावत्र भावांनी योजनेत खोडा घातला त्यांना तुम्ही जोडा नक्की दाखवा. जे लोक याच्यामध्ये येतात त्यांना तुम्ही जोडा दाखवा. लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटतच राहणार. बघा त्यांनी अजून सांगितलंय की लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत, अनेक बहिणींना वाटलं आता आमचे पैसे यायचे आता राहून गेले. अनेक बहिणींना 7,500 रुपये आलेले नाहीत. जुलैपासून जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर 5 महिन्यांचे 7,500 अनेकींना मिळाले. ऑक्टोबरच्या महिन्यात तर अनेक महिलांना थेट 7,500 रुपये त्यांच्या खात्यात आले. परंतु अजूनही 10 लाख महिला बाकी आहेत ज्यांना या योजनेअंतर्गत बरेचसे पैसे मिळालेले नाहीत. बऱ्याच जणींना एकही रुपया आलेला नाही. ज्या काही महिला आहेत त्यांचा सप्टेंबरचा हप्ता यायचा राहिला आहे, कुणाचा ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे 3,000 यायचे राहिलेत. तर ते म्हणतात की लाडकी बहीण योजनेचे पैसे आम्ही वाटतच राहणार आहोत. बहिणींनो तुम्ही काळजी करू नका. लाडकी बहीण योजनेचे पैसे आता बघा वाटत राहणार आणि सोबत लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढतही राहणार आहेत असं देखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. म्हणजे सध्या जो 1,500 रुपये महिलांना मिळतोय त्याच्यामध्ये वाढ करण्याचं त्यांनी सुचवलेलं आहे की आम्ही त्या पैशात देखील वाढ करणार आहोत. 1,500चे 2,000 होतील, 2चे 2.5 होतील, 2.5चे 3 होतील. आणि जर तुम्ही अजूनही आम्हाला ताकद दिली, आमची ताकद जर वाढवली तर आम्ही 3,000च्याही पुढे या योजनेचे पैसे त्या ठिकाणी वाढवत नेऊ. आता बघा मुख्यमंत्री साहेब नक्की काय म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी मुक्ताईनगरमध्ये ही उमेदवारी वगैरे आपल्याला महत्त्वाचं हे आहे. हे बघा ते म्हणतात की 20 नोव्हेंबरला विरोधकांच्या बुटाखाली फटाके फोडायचे आहेत. 23 नोव्हेंबरला ऑटम बॉम्ब फोडायचा आहे. म्हणजे आता 20 तारखेला काय आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. 20 तारखेला निवडणुका आहेत, विधानसभेची निवडणूक आहे 20 तारखेला आणि 23 तारखेला त्याचा निकाल आहे. तर त्याबाबत ते सांगत आहेत. पुढे आपण बघूया लाडकी बहिणीविषयी आपल्याला महत्त्वाची माहिती पाहायची आहे. बघा ते म्हणतात की आचारसंहिता संपली की डिसेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार आहे. मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की पुढच्या हप्त्याविषयी मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे की एकदा ही आचारसंहिता संपू द्या, आमचे बांधलेले हात सुटू द्या, आम्ही ताबडतोब डिसेंबरचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा करू. आता आचारसंहिता कधी संपते, 20 ते 23 तारखेच्या दरम्यान आचारसंहिता संपेल आणि त्यानंतर लगोलग डिसेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार आहे. म्हणजे कदाचित डिसेंबरचे 1,500 मिळतील किंवा डिसेंबर आणि जानेवारी असे एकत्र करून 3,000 रुपये सुद्धा शासन तुम्हाला त्यावेळी देऊ शकतं. ते पुढे म्हणतात की कुणीही ही योजना बंद पाडू शकणार नाही. सावत्र भावांनी या योजनेत खोडा घातलाय, आता तुम्ही त्यांना जोडा दाखवा असं त्यांनी लाडक्या बहिणींना सांगितलंय. पुढे ते म्हणतात की लाडकी बहीण योजनेचे पैसे आम्ही वाटतच राहणार आहोत. आम्ही हे पैसे थांबवणार नाही. आम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटतच राहणार आहोत. लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढत राहणार असं देखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. पुढे ते म्हणतात की सुशिक्षित बेरोजगारांना आपण पैसे देऊ लागलेलो आहोत. तुम्हाला माहित असेल की सरकारनं सुशिक्षित बेरोजगारांसाठी लाडका भाऊ योजना सुरू केलेली आहे. जर तुमच्या घरातल्या एखाद्या तरुणानं अजूनही तिचा लाभ घेतला नसेल तर ताबडतोब लाभ घ्या. महाराष्ट्रातून 10 लाख तरुणांना सरकार पैसे वाटते. याच्यामध्ये 10वी पास जर तुमच्या घरातला मुलगा असेल तर त्याला 6,000 रुपये मिळणार आहेत. जर 12वी पास असेल तर 6,000 रुपये मिळणार आहेत. जर डिप्लोमा त्याचा झाला असेल डिप्लोमा तर त्याला 8,000 मिळणार आहेत. आणि जर त्याने डिग्री केली असेल तर त्याला त्या ठिकाणी 10,000. म्हणजे 12वी पासला 6,000, डिप्लोमा धारकाला 8,000 आणि डिग्री जर झाली असेल तर 10,000 रुपये प्रत्येक महिन्याला त्या तरुणांना सरकार देत आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या नावाची ती योजना आहे. तर तिचा लाभ तुम्ही नक्की घ्या. बघा ते पुढे म्हणतात की सरकारी तिजोरीवरती पहिला हक्क हा बळीराजाचा म्हणजे शेतकऱ्यांचा आहे. आणि जर शेतकऱ्यांचं नुकसान होत असेल तर सरकार त्यांना वाऱ्यावरती सोडणार नाही. म्हणजे शेतकऱ्यांची देखील बाजू त्यांनी त्या ठिकाणी क्लिअरली सांगितलेली आहे. आता बघा याच्यामध्ये आता सोशल मीडियावरती फार मोठ्या प्रमाणावरती एक चर्चा रंगू लागली आहे. कालच मुख्यमंत्री साहेब हे त्या ठिकाणी
बालंबाल बचावलेले आहेत आणि आता फार मोठ्या प्रमाणावरती चर्चा सुरू झाल्या आहेत की लाडकी बहीण योजनेचा जो दिवाळी बोनस आहे सरसकट 3,000 रुपये महिलांना वाटप केला जाणार आहे सरसकट. परंतु एकमेव अट त्याच्यामध्ये अशी आहे की जर एखाद्या महिलेला लाडकी बहीण योजनेचे 3 हप्त्यांचे पैसे मिळालेले नसतील तर तिला मात्र दिवाळी बोनस मिळणार नाही. ही गोष्ट अगदी स्पष्ट आहे. जर एखाद्या महिलेला लाडकी बहीण योजनेचे 3 हप्ते मिळाले नाही, 3 हप्ते म्हणजे काय, 1,500 असे एकूण 4,500 जर तिला मिळालेले नसतील तर तिला बोनस मिळणार नाही. ही महत्त्वाची अट आहे. दुसरी गोष्ट, आता बाकीच्या सगळ्या महिलांना 3,000 सरसकट त्या ठिकाणी शासन वाटणार आहे. मग आता हे ओळखणार कसं, तर ज्या महिलांनी ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरले होते परंतु जर त्यांना पैसे कमी मिळालेत 4,500 पेक्षा कमी तर अशा बहिणी पात्र नाहीत. आता दुसरी गोष्ट, 2,500 एक्स्ट्रा कुणाला मिळणार, तर बघा 2,500 एक्स्ट्रा मिळवण्यासाठी एक 2-3 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे ती महिला एकल माता पाहिजे, म्हणजे ती आपल्या मुलाबाळांचा सांभाळ एकटीने करते आहे. एकतर तिच्या पतीचं निधन झालंय किंवा तिचा पती हा किंवा ती घटस्फोटित आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट, ज्या महिला बेरोजगार आहेत, ज्या नोकरी करत नाहीत, जॉब करत नाहीत अशा महिला, ज्या महिला अपंग आहेत म्हणजे दिव्यांग आहेत अशा महिला, सोबतच ज्या महिला आदिवासी क्षेत्रामध्ये राहतात अशा महिला आणि ज्या लाडक्या बहिणी ज्यांच्याकडे BPLचं कार्ड आहे म्हणजे बिलो पॉवर्टी लाईन, अंत्योदय योजनेमध्ये ज्या लाडक्या बहिणी आहेत तर अशा महिला, BPL बिलो पॉवर्टी लाईन, दारिद्र्य रेषेखालच्या महिला, तर अशा सगळ्या महिलांना एक्स्ट्राचे 2,500 म्हणजे 3,000 अधिक 2,500 असे टोटल 5,500 रुपये शासन आज रात्री 7 वाजता देणार आहे. सोशल मीडियावरती फार मोठ्या प्रमाणावर ही बातमी सध्या वेगानं पसरलेली आहे आणि म्हणून हे महत्त्वाचं अपडेट आहे. शासकीय स्तरावरून शासनानं अशी कोणतीही घोषणा केलेली नाही आणि याला कारण आहे लागू असलेली आचारसंहिता. 15 तारखेपासून राज्यात आचारसंहिता चालू आहे आणि म्हणून शासनाला अशा कोणत्याही घोषणा त्या ठिकाणी करता येत नाहीत आणि म्हणूनच शासनाकडून म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांच्याकडून अशा स्वरूपाची कोणतीही घोषणा अर्थातच करण्यात आलेली नाही. जे काही घोषणा होते आहे, जे काही अपडेट येत आहेत हे सगळे सोशल मीडियावरती व्हायरल झालेले अपडेट आहेत आणि त्याचीच माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत. जर शासकीय स्तरावरून अपडेट उपलब्ध झालं तर त्याची माहिती आम्ही तुम्हाला ताबडतोब देऊ. तर या ठिकाणी आपण थांबत आहोत. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.